नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मी जी.के. मास्टर प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके, संचालक मास्टरमाइंड करिअर अकॅडमी अहमदनगर, राज्य उपाध्यक्ष व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र, आपल्या सर्वांचं एका विशेष अशा व्याख्यान रूपी सेवेत सहर्ष असे स्वागत करीत आहे। आजचे हे व्याख्यान रूपी सेवा आपल्या राष्ट्राला आणि राष्ट्रातील प्रत्येक देश बांधवाला समर्पित करणार आहे। आपल्या प्रत्येकामध्ये राष्ट्रभक्ती रुजावी आणि प्रत्येकामध्ये ही राष्ट्रभक्ती रुजून राष्ट्राच्या विकासासाठी तिचा उपयोग व्हावा, या हेतूने आपणा सर्वांना हा व्हिडिओ हे लेक्चर समर्पित करत आहे। हा व्हिडिओ हे लेक्चर जर आपणा सर्वांना आपल्याला आवडले तर आपल्या यूट्यूब चॅनलवर जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि इतरांसाठी शेअर करायला विसरू नका। आज एक जाज्वल्य राष्ट्रभक्ताचं चरित्र आपण पाहणार आहोत, ज्यांचं महात्मा गांधीजींनी देशभक्त असं वर्णन केले। देशाची फाळणी टाळू शकणारी एकमेव व्यक्ती म्हणून त्यांचं वर्णन केलं जातं। एवढंच नाही, फक्त भारताने नाही तर भारताचं नेतृत्व म्हणून सर जगानं ज्यांचं नेताजी म्हणून गौरव केला असं व्यक्तिमत्व आहे। आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या देशासाठी सर्वात जास्त वेळा 11 वेळा तुरुंगात गेलेली एकमेव व्यक्ती, असं व्यक्तिचरित्र आपल्याला पाहायचं आहे। खरं तर आपली ही भारत माता अशा अनेक राष्ट्रपुरुषांनी भारलेली आणि भरलेली आहे। म्हणून तर आपल्या भारत मातेचं वर्णन केलं जातं। काय? पंढरपूरच्या विठ्ठलासारखा परमात्मा, माऊली ज्ञानेश्वरांसारखा पुण्यात्मा, सह्याद्रीच्या शोभासारखा धर्मात्मा आणि साबरमतीच्या गांधीजींसारखा महात्मा, एकलव्यासारखा गुरुभक्त, सुभाष बाबूंसारखा देशभक्त, श्रावण बाळासारखा पितृभक्त आणि हनुमानासारखा स्वामी भक्त, जिजाऊसारखी माता, सावित्रीसारखी पतिव्रता, भरतासारखा भ्राता आणि बळीराजासारखा दाता, प्रभू श्री रामचंद्रांसारखा एकनिष्ठ, संभाजी महाराजांसारखा धर्मनिष्ठ, बाजी प्रभूंसारखा स्वामीनिष्ठ आणि स्वामी विवेकानंदांसारखा तत्वनिष्ठ, अशा अनेक संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि अनेक शूरवीरांच्या पराक्रमाने रक्तरंजित झालेली ही आपली भारत मायभूमी। याच भारत देशामध्ये आज मितीला 28 घटक राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश आहेत। आणि या 28 घटक राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकमेव राज्य असं आहे की ज्याच्या नावातच नाही तर इतिहासातही महानता आहे, आणि ते राज्य म्हणजे महाराष्ट्र। आपले महाराष्ट्र, महान असे राष्ट्र जे महाराष्ट्र। याच महाराष्ट्राचं वर्णन केलं जातं। जिजाऊंच्या संस्कारांचा, शोभांच्या विचारांचा आणि शंभूराजांच्या पराक्रमाचा वारसा म्हणजेच माझा महाराष्ट्र। शाहू महाराजांच्या पुरोगामी लढ्याचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीचा, अण्णाभाऊ साठेंच्या लोककलेचा आणि महात्मा फुल्यांच्या क्रांतीचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र। दीनदलित, इतिहासाचा साक्षीदार, समतेचा प्रसार आणि अखंड भारताचा आधार म्हणजे माझा महाराष्ट्र। दीनदलित दुबळ्यांचा, कष्टकरी शेतकऱ्यांचा, 107 हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि दिल्लीच्या तख्ताला एक घाम फोडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांचा माझा महाराष्ट्र आहे। अशा रीतीनं, अशा दैदिप्यमान इतिहास असणाऱ्या राज्याचा आणि देशाचा वारसदार आपण आहोत। महान राष्ट्रपुरुषांनी आपलं त्याग आणि बलिदान या मातीमध्ये, या मातीसाठी, या देशासाठी दिले, आणि अशा महान इतिहासाचे साक्षीदार, या महान इतिहासाचे वारसदार आपण आहोत। आणि आपल्या सर्वांचं, या भारत मातेच्या सर्व सुपुत्रांचं आणि सुकन्यांचं कविवर्यांनी फार सुंदर वर्णन केले, लक्षात असू द्या। आणि म्हणून तुम्हाला सर्वांना मला सांगायचंय, आयुष्यामध्ये किती अडचणी येऊ द्या, आयुष्यामध्ये किती संकट येऊ द्या, कितीदा अपयश येऊ द्या, कितीदा दुःख येऊ द्या, रडायचं नाही, लढायचं। लक्षात राहू द्या, जिंकायचंय, जगायचंय, लढायचंय, हा मंत्र जो आहे, हा मंत्र अंतःकरणात रुजू द्या। तरच आपण स्वतः आणि आपलं राष्ट्र यशाच्या शिखरावर जाणारे मित्र होय, ही मानसिकता आपल्या अंतःकरणात रुजली पाहिजे।
आणि याच मानसिकतेसाठी कविवर्याने आपल्या सर्वांचं, या भारत मातेच्या सर्व सुपुत्रांचं, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कन्येचं आणि प्रत्येक सुपुत्राचं वर्णन केले. काय नीट ऐका, काय वर्णन केलंय ते. समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धाचे मान करी, समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धाचे मान करी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. घोर पडीला दोर लावणी पहाड दुर्गट चढलेले, तुटून पडता मस्तक खाली धुंद धनाने लढलेले, अरे खंद कातल्या अंगाऱ्यावर हासत खेळत पडलेले, खंद कातल्या अंगाऱ्यावर हासत खेळत पडलेले, बाप असे कली काळा मुचा कीर्त गाजली दिगंतरी, रणफंदीची जाता मुची कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी. या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची, या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची, पहाड डोंगर इथे सांगते अजिंक्यता अभिमानाची, पहाड डोंगर इथे सांगते अजिंक्यता अभिमानाची, अरे जगदंबेचा पालवशे लढवे यांच्या सदाशिरी, रणफंदीची जाता मुची कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी. करवत कानस कोणी चालो, पिको कोणी शेतमळा, कलम कागदावरी राबो व हाती धरो कोणी तुळा, अरे करात कंकण असो कोणाच्या वा भाळावर गंधटिळा, करात कंकण असो कोणाच्या वा भाळावर गंधटिळा, शिंग मनोऱ्यावरी वाजता उभी छावणी घरोघरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी. पोलादी निर्धार आमुचा असुर बळाची खंत नसे, स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे, श्रद्धा हृदयातील आमुची वज्राहुनी बलवंत असे, श्रद्धा हृदयातील आमुची वज्राहुनी बलवंत असे, अरे मरण मारुनी पुढे निघाले गर्वतयाचा कोण करी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी. भरतभूमीचा वत्सल पालक देव मुनीचा पर्वत तो, रक्त दाबुनी उरात आम्हा आर्तस्वराने पुकारतो, हे सह्याचल हे सातपुडा, हे सह्याचल हे सातपुडा, शब्द अंतरा विदारतो, त्या रक्ताची त्या शब्दाची शपथ आमुच्या जळेवरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करे, कोण आम्हा भयभीत करे. जंगल जाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे, जंगल जाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे, वरव्याच्या अडदांड वेगाला आता अडसर कुठला रे, तळातळातून ठेचून काढू गनिमांचा हा घाला रे, तळातळातून ठेचून काढू गनिमांचा हा घाला रे, स्वतंत्रतेचे निशान भगवे अजिंक्य राखू धरेवरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी. समरभूमीचे सनदी मालक, अरे समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धाचे मान करी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करे. असाच ज्वाज्वल्य राष्ट्रभक्ती आणि त्याग बलिदानाचा इतिहास शिकवणारा एक चरित्र आज आपल्याला शिकायचं आहे. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं, आपल्या वैयक्तिक आयुष्य जगण्याच्या, लढण्याच्या आणि जिंकण्याच्या दृष्टीनं आणि राष्ट्राला महासत्ता बनवण्याच्या दृष्टीनं हे व्यक्तिमत्व जगात सर्वात आदर्श ठरणार आहे असं व्यक्तिमत्व आपण पाहणार आहोत. अर्थातच नाव आहे नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोस ज्यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी झाला. 23 जानेवारी 1897 पारतंत्र्यातील भारतामध्ये त्यांचा जन्म झालाय, लक्षात राहू द्या. आणि त्यांचं गाव आहे, त्यांचा जन्म कटक, ओरिसा राज्यामध्ये कटक नावाचं ठिकाण आहे, कटक नावाचं गाव आहे, या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. अगोदर त्यांची कौटुंबिक माहिती मी तुम्हाला सांगतो. त्यांची कौटुंबिक माहिती. अत्यंत सधन कुटुंबामध्ये, अत्यंत भोगविलासी जीवन जगता येईल अशा कुटुंबामध्ये जन्म घेतलेला असून सुद्धा आपल्या कुटुंबाला आणि स्वतःचं संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्याच्या अग्निकुंडामध्ये झोकून देणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही मित्र. हे आपण विसरलो आणि म्हणून आज आपण भोगविलासामध्ये गुंतलेलो आहोत. आपण आपल्या राष्ट्राचं हित, आपल्या मातीचं हित विसरलेलो आहोत. हे लक्षात ठेवण्यासाठी असं चरित्र, असं इतिहास आपल्याला शिकणं, अंतःकरणात रुजवणं काळाची गरज बनली. पूर्ण नावामध्ये त्यांच्या वडिलांचं नाव आपल्याला दिसतं जानकीनाथ बाबू. जानकीनाथ बाबू हे म्हणजे सामान्य हस्ती नाहीये, गाजलेली नामवंत सरकारी वकील होते. बंगाल विधानसभेचे ते सदस्य होते. याचबरोबर इंग्रजांनी त्यांचा सन्मान म्हणून राय बहादूर नावाच्या उपाधीनं त्यांना सन्मानित केलेली अशी नामवंत व्यक्ती आपल्या व्यक्तिचरित्राचं नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील आहेत. यानंतर त्यांची आई
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आईचं नाव आहे प्रभावती देवी. प्रभावती देवी या कलकत्त्यातील नामवंत अशा श्रीमंत अशा दत्त घराण्यातील गजनारायण दत्त यांच्या त्या कन्या आहेत. यांच्या म्हणजे सुभाष बाबूंचं आजोळ सुद्धा फार मोठं घराणं आहे. आई पाहिल्यानंतर यांच्या मोठ्या भावाचं नाव सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यांच्या मोठ्या भावाचं नाव आहे शरदचंद्र. शरदचंद्र. सुभाष बाबू त्यांना मेजदा या टोपण नावाने हाक मारायचे. मेजदा. बर, खरं पाहिलं तर सुभाष बाबू आणि त्यांचे सर्व भावंड एकूण मिळून 14 आहेत. त्यामध्ये आपल्या सुभाष बाबूंचा 6वा क्रमांक लागतो. बर, शरद किंवा मेजदा यांच्या पत्नीचं नाव सुद्धा माहिती असू द्या. विभावती देवी. विभावती देवी असं या शरदचंद्र यांच्या पत्नीचं नाव आहे, म्हणजे सुभाष बाबूंच्या वहिनीचं नाव आहे. यानंतर नेताजींच्या पत्नीचे नाव आहे. नेताजींच्या पत्नीचे नाव आहे एमिली शेंकल. जर्मनीमध्ये असताना या त्यांना मिळालेल्या आहेत. तिथं विवाह झाला. एमिली शेंकल. यानंतर त्यांच्या कन्येचं नाव आहे अनिता बोस. अनिता बोस हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कन्येचं नाव आहे. अशा रीतीने सुभाष बाबूंचे चरित्र समजून घेण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून एवढी त्यांची कौटुंबिक माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. बर, आपण पाहिलं सुभाष बाबूंचा जन्म कटक ओरिसा राज्यामध्ये कटक नावाचं ठिकाण आहे. महानदीच्या तीरावर या ठिकाणी यांचा जन्म झाला. त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जे आहे या कटकमध्येच झालंय. आणि या ठिकाणी शिकत असताना त्यांचे प्राथमिक शिक्षक जे आहे त्यांचं नाव आहे वेणी माधवदास. वेणी माधवदास. तर या वेणी माधवदास यांनी सुभाष बाबूंच्या अंतःकरणामध्ये जी राष्ट्रभक्ती होती तिला प्रज्वलित करण्याचं काम केलं. राष्ट्रभक्ती रुजवण्याचं काम या शिक्षकांनी केले. खऱ्या अर्थाने आजही शिक्षकाची सर्वात महत्त्वाची भूमिका, सर्वात महत्त्वाचं कर्तव्य आहे की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये या समाजामध्ये राष्ट्रभावना रुजवणं. मात्र दुर्दैवाची आणि खेदाची गोष्ट असं आहे, सांगताना दुःख वाटतं की आजच्या शिक्षकांमध्ये फक्त पगार घेणं, माझी गाडी, माझी माडीन, माझ्याच बायकोची गोलगोल साडी एवढ्याच संसाररूपी जीवनामध्ये आजचा शिक्षक, आजचा गुरु या समाजाला घडवणारा समाजाचा शिल्पकार गुंतलाय. आणि त्यामुळे आपला समाज, आपला धर्म, आपलं राष्ट्र अधुरं राहिलंय. हे शिक्षकांनी कुठेतरी जाणून घ्यायला पाहिजे. वेणी माधवदास यांच्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस हे उच्च शिक्षणासाठी कलकत्त्याला आलेत. कलकत्त्यामध्ये त्यांनी नामवंत महाविद्यालय प्रेसिडेन्सी महाविद्यालय या प्रेसिडेन्सी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. प्रेसिडेन्सी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेत असताना मित्र हो, वयाच्या 15व्या वर्षी गुरुच्या शोधामध्ये नेताजी सुभाषबाबू कुठे गेले होते? हिमालयामध्ये गेले होते. मात्र तिथं त्यांचं ध्येय साकार न झाल्यानं ते परतले आणि स्वामी विवेकानंदांचं चरित्र वाचायला सुरुवात केली. आणि स्वामी विवेकानंदांच्या चरित्रापासून त्यांनी प्रेरणा घेतली. आणि याच कॉलेजमध्ये शिकत असताना प्राध्यापक ओटे नावाचा एक जुलमी ब्रिटिश प्राध्यापक होता. तो भारतीय विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक द्यायचा. आणि म्हणून या विरोधात नेताजींनी इथं कॉलेजमध्ये संप घडून आणला होता. एका विद्यार्थी दशेमध्ये एवढा मोठा संप घडून आणणं, एवढं मोठं धाडस करणं ही सामान्य गोष्ट नाही, ही असामान्य गोष्ट सुभाष बाबूंनी विद्यार्थी दशेत घडून आणली होती. खरं तर सुभाष बाबूंना कॉलेजमधून हुसकावून दिलं, त्यांचं ॲडमिशन रद्द केलं. मात्र वडिलांच्या वजनाखातर पुन्हा त्यांना प्रवेश दिला गेला. अशा रीतीनं नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं विद्यार्थी दशेतलं हे मोलाचं कार्य उल्लेखनीय आहे. याच्यानंतर पुढे जायचं आपल्याला. महात्मा गांधीजींनी दिनांक 1 ऑगस्ट 1920 रोजी असहकार आंदोलन सुरू केलं होतं. आणि या असहकार आंदोलनाचं नेतृत्व गांधीजी करत असताना 1920 मध्ये या असहकार आंदोलनाचं कलकत्त्यामध्ये नेतृत्व करत होते देशबंधू चित्तरंजन दास. देशबंधू चित्तरंजन दास हे नेतृत्व करत होते. दुसऱ्या बाजूला वडिलांच्या, आपल्या कुटुंबियांच्या आग्रहाखातर नेताजी सुभाषबाबू जे आहेत ते इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेले होते. आणि झालं काय, 1921
1921 रोजी नेताजी इंग्लंडमध्ये जाऊन ICSE परीक्षा पास झाले. म्हणजे आजच्या सुपर क्लास 1ची परीक्षा पास झालेल्या आहेत पा, ध्यानामध्ये राहू द्या. ICSE परीक्षा ते पास झाल्यानंतर त्यांना कितीतरी मोठ्या पदावरती विराजमान होता आलं असतं. मात्र पहा परिस्थिती काय होती. इकडे वडिलांची तार आलेली आहे की तुझ्यासाठी अनेक सोयरिके येत आहेत, अनेक मुलींच्या सोयरिके येत आहेत, एक स्थळ तो निश्चित करण्यासाठी लवकरात लवकर भारतात ये. तेव्हा सुभाष बाबूंनी उत्तर दिले, मला लग्नासाठी भारतात यायचं नाही. त्याच वेळेस काय झालं मित्र, गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचं पत्र सुभाष बाबूंना इंग्लंडला गेले आणि त्यांनी सांगितले की नेताजी सुभाष बाबू तुझ्यासारख्या अधिकाऱ्याची नाही तर तुझ्यासारख्या राष्ट्रभक्ताची गरज या देशाला आहे. आणि टागोर गुरुदेवांच्या सांगण्यानुसार एवढ्या मोठ्या पदाला लात मारली आणि देशाची सेवा करण्यासाठी 1921 मध्ये सुभाष बाबू भारतात आले. 1921 मध्ये सुभाष बाबू भारतामध्ये आले. त्यावेळेस असहकार आंदोलन सुरू होतं. रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितल्याप्रमाणे 20 जुलै 1921 रोजी ते मुंबईला गेले. कशासाठी तर त्या ठिकाणी मनी भवन या इमारतीमध्ये महात्मा गांधीजी राहत होते. यांची भेट त्यांनी घेतली. त्याच वेळेसची घटना आहे. महात्मा गांधीजींनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे देशबंधू चित्तरंजन दास यांची भेट सुभाष बाबूंनी घेतली. नुसती भेट घेतली नाही तर त्यांनाच गुरु मानला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे गुरु म्हणून देशबंधू चित्तरंजन दास यांचंच नाव घेतलं जातं, उल्लेख केला जातो. त्याच वर्षी 15 नोव्हेंबर 1921 रोजी आपल्या भारतामध्ये असहकार आंदोलन चालू असताना प्रिन्स वेल्स नावाचा राजकुमार आपल्या भारतामध्ये येत होता. याच्या आगमनाविरोधात जो मोर्चा काढला होता त्या मोर्चाचं नेतृत्व सुभाषबाबूंनी केलं होतं. त्या मोर्चाचं नेतृत्व नेताजी सुभाषचंद्र बोस करत होते. आणि म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अटक केली गेली आणि त्यांना त्यांच्या आयुष्यातला पहिला तुरुंगवास भोगावा लागला. 6 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा त्यांना झाली. 11 वेळा देशासाठी तुरुंगात गेलेले नेताजी सुभाषचंद्र बोस 1921चा पहिला तुरुंगवास. बरं, याच वेळेची घटना काय झाली. दिनांक 5 फेब्रुवारी 1922 रोजी उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर जिल्ह्यामधील देवरिया नावाच्या गोरखपूर जिल्ह्यामध्ये चौरी चौरा नावाच्या गावामध्ये एक प्रकरण घडलं. त्याला चौरी चौरा प्रकरण म्हणतात. या चौरी चौरा प्रकरणामुळे महात्मा गांधीजींनी 12 फेब्रुवारी 1922 रोजी असहकार आंदोलन अचानक बंद केलं, स्थगित केलं, थांबवलं. आणि त्यामुळे भारतातील सर्व तरुण वर्ग नाराज झाला. तरुणांचे नेते नाराज झाले आणि नेताजी सुभाषचंद्र बोस सुद्धा नाराज झाले. त्यावेळेस नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी एक वाक्य उद्गारलं होतं. काय? हे देशाच्या दुर्भाग्याशिवाय दुसरे काहीही नाही. म्हणजे स्वातंत्र्य अगदी हातातोंडाशी आलेलं असताना अचानक आंदोलन बंद करायचं म्हणजे काय? आणि म्हणून नेताजी नाराज झाले. त्यांनी हे देशाच्या दुर्भाग्याशिवाय दुसरे काहीही नाही अशा प्रकारचे उद्गार काढले. गांधीजींच्या या निर्णयामुळे नाराज झालेले देशबंधू चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस या सर्वांनी मिळून 1922 मध्ये मग काँग्रेसमधून बाहेर पडून स्वराज्य पक्षाची स्थापना केली. या स्वराज्य पक्षाच्या अंतर्गत काम करत असताना 1923 मध्ये स्वराज्य पक्षाने निवडणुका लढवल्या आणि या निवडणुकीमध्ये निवडून येऊन देशबंधू चित्तरंजन दास आपल्या कलकत्ता महानगरपालिकेचे महापौर झालेत. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची निवड झालेली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून या पदावरून काम करत असताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काय केलेलं आहे? या पदावरून काम करत असताना याच्या अगोदर इंग्रजांनी ज्या ज्या रस्त्यांना, इमारतींना इंग्रजांचे नावं दिले होते ते बदलून टाकले आणि सर्व रस्त्यांना, इमारतींना भारतीयांचे नावं दिले. एक महत्त्वाचं धाडसी काम नेताजींनी केले. याच वेळेस आपले विचार आणि विचारांच्या प्रचार आणि प्रसारासाठी 1923 मध्ये त्यांनी एक वृत्तपत्र सुरू केले. त्या वृत्तपत्राचं नाव आहे फॉरवर्ड नावाचं वृत्तपत्र नेताजींनी 1923 मध्ये सुरू केलं. झालं. 1923 ची घटना पाहिल्यानंतर मित्र तुम्हाला पुढची घटना सांगतो. 1925 ची काय घटना आहे? क्रांतिकारक आहे. त्या क्रांतिकारकाचं नाव आहे गोपीनाथ सहा.
या गोपीनाथ साहा नावाच्या क्रांतिकारकानं एक जुलमी ब्रिटिश अधिकाऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला. त्या अधिकाऱ्याचं नाव आहे टेगार्ट. मात्र दुर्दैवानं तो टेगार्ट वाचला आणि दुसराच एक ब्रिटिश व्यापारी मारला गेला, अर्नेस्ट डे नावाचा. गोपीनाथ साहाला फाशीची शिक्षा झाली. गोपीनाथ साहाला फाशीची शिक्षा झाल्यानंतर झालं काय, गोपीनाथ साहाचा मृतदेह नेताजींना आग्रहपूर्वक नेताजींनी मागून घेतला आणि अगदी ढसाढसा नेताजींनी त्या क्रांतिकारकाचं प्रेत पाहिल्यानंतर नेताजींना रडायला आला. हे सगळं पाहिल्यानंतर इंग्रजांच्या लक्षात आलं की नेताजींचीच प्रेरणा घेऊन हे सगळं क्रांतिकारक काम करत आहे. या सगळ्या क्रांतिकार्याच्या पाठीमागं मास्टर माइंड म्हणून नेताजीच आहेत हे इंग्रजांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा नेताजींना अटक केली आणि मंडालेच्या तुरुंगामध्ये धाडलं. मित्र, मंडालेच्या तुरुंगामध्ये पुन्हा स्वातंत्र्यासाठी, आपल्या देशासाठी दुसरा तुरुंगवास त्यांनी भोगला. 1925ची घटना झाल्यानंतर तुम्हाला सांगतो 1928ची घटना. 1928ची काय घटना, 1927 साली सायमन कमिशनची स्थापना झाली, ज्याचे अध्यक्ष सर जॉन सायमन होते. ज्याच्यामध्ये एकूण 7 सदस्य होते, मात्र एकही भारतीय सदस्य नव्हता. भारतीय सदस्य का घेतला नाही असं विचारलं तर भारतीयांमध्ये एकोपा होऊ शकत नाही, एकी होऊ शकत नाही असं इंग्रजांनी कारण दाखवलं. आणि म्हणून इंग्रजांनी भारतीयांना आवाहन केलं की तुम्ही जर खरोखर एक होऊ शकत असाल तर भारताची राज्यघटना तयार करून दाखवा. भारताचा कारभार कसा कराल याचा आराखडा, याचं राज्यघटना संविधान तयार करून दाखवा. हे आव्हान स्वीकारलं आणि 1928 मध्ये मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना झाली. त्या समितीला नेहरू समिती असं म्हणतात. आणि या नेहरू समितीमध्ये नेहरू समितीमध्ये जे 8 सदस्य होते त्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस देखील होते. 1928 मध्येच कलकत्त्याला मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये नेहरू रिपोर्टाचा ठराव संमत झाला. ज्या नेहरू रिपोर्टाला भारतीयांनी भारतासाठी राज्यघटना तयार करण्याचा केलेला पहिला प्रयत्न म्हणून ओळखलं जातं. याच राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये खाकी गणवेश घालून, लष्करी गणवेश घालून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मोतीलाल नेहरू यांना लष्करी सलामी दिलेली आहे. 1928ची घटना. सायमन कमिशनच्या विरोधात कलकत्त्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मोठा मोर्चा काढला होता. त्या मोर्चाचं नेतृत्व केलं होतं आणि म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुन्हा अटक झालेली झालं. अशा रीतीनं इथं अटक झाली आणि अटक झाल्यानंतर मित्र इथं अटक झाल्यानंतर उत्तराखंड राज्यामधील अल्मोडा तुरुंगामध्ये त्यांना टाकले. याच काळामध्ये त्यांना क्षयरोगाने घासला. उपचारासाठी इंग्रजांनी युरोपला नेऊ असं सांगितलं, मात्र युरोपमधून भारतात कधी आणायचं हे निश्चित कळवलं नाही. म्हणून युरोपला जायला नेताजी तयार झाले नाही. अगदी नेताजींचा मृत्यू होतोय का काय अशी परिस्थिती आहे. इंग्रजांना सुद्धा भीती वाटायला लागली. इंग्रजांना हा धोका स्वीकारायचा नव्हता म्हणून इंग्रजांनी अत्याच्या हिमाचल प्रदेशमध्ये डलहौसी नावाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी उपचारासाठी नेताजींना पाठवलं. त्याच वेळेस 1923 मध्ये जनतेने झालेल्या निवडणुकीमध्ये कलकत्ता महानगरपालिकेचं नेताजींना महापौर म्हणून निवडलं आणि म्हणून नेताजींची इंग्रजांना सुटका करावी लागली. चालेल, अशा रीतीची एक अत्यंत महत्त्वाची घटना. 1930 मध्येच महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग आंदोलन सुरू केलं होतं. हे आंदोलन चालू असतानाच दिनांक 5 मार्च 1931 रोजी गांधीजींना तुरुंगात टाकलं होतं आणि तुरुंगात टाकल्यानंतर 5 मार्च 1931 रोजी गांधीजींनी गोलमेज परिषदेमध्ये सहभागी व्हावं यासाठी त्यावेळेसचे व्हाईसरॉय आयर्विन साहेबांनी त्यांच्याबरोबर एक करार केला, त्याला म्हणतात गांधी आयर्विन करार. या करारानुसार क्रांतिकार्यात सहभागी असणाऱ्या किंवा आंदोलनामध्ये सहभागी असणाऱ्या भारतीयांवर जे खटले चालवले ते खटले माघारी घ्यायचे, त्यांची तुरुंगातून मुक्तता करायची, त्यांचे जप्त केलेली संपत्ती परत करायची, अशा प्रकारचा करार ठरलाय. या कराराच्या वेळेस नेताजी सुभाषचंद्र बोस यांची अशी मागणी होती, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांची सुद्धा तुरुंगातून सुटका करायला पाहिजे. जर इंग्रजांनी ते ऐकलं नाही तर महात्मा गांधीजींनी करार मोडला पाहिजे. मात्र महात्मा गांधीजींनी नेताजींची आणि भारतातल्या तरुणांची ही मागणी मात्र मान्य केली नाही. आपण दिलेला शब्द तो मोडायचा नाही असं गांधीजी म्हटले. इकडे 1931 मध्ये याच कारणामुळं 26 जानेवारी 1931 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कलकत्त्यामध्ये मोठ्या मोर्चाचं नेतृत्व केलं होतं आणि म्हणून नेताजींना पुन्हा अटक केली गेली. आता इथं उत्तराखंड नावाचं राज्य जे आहे त्या उत्तराखंड राज्यामध्ये अल्मोडा नावाचा जो तुरुंग आहे, या अल्मोडा नावाच्या तुरुंगामध्ये त्यांना धाडलंय.
मात्र त्यांना पुन्हा एकदा आजाराने ग्रासलं आणि म्हणून त्यांना आता उपचारासाठी युरोपला नेलं गेलं. युरोपला ते 1932 ते 36 या कालखंडामध्ये ते युरोपला राहिले. युरोपमध्ये उपचार घेत असतानाच त्यांनी इटलीच्या मुसोलिनीची भेट घेतली. नुसती भेट घेतली नाही तर मुसोलिनीने नेताजींना स्वातंत्र्यासाठी सर्वतोपरी मदत करू अशा प्रकारचं आश्वासन सुद्धा दिलं. त्याच वेळेस आयर्लंडचे नेते जे होते, आयर्लंडचे मंत्री ट्रॉप यांनी सुद्धा नेताजींना आश्वासन दिलं होतं. त्यांची तर नेताजींची चांगली घट्ट मैत्री सुद्धा झाली. याच काळात ऑस्ट्रियामध्ये पंडित नेहरूंच्या पत्नी कमला नेहरूंचा मृत्यू झाला. त्यावेळेस नेताजी स्वतः तिथं जाऊन पंडित नेहरूंचं सांत्वन त्यांनी केलं होतं. याच काळात युरोपमध्ये विठ्ठलभाई पटेल आले होते. विठ्ठलभाई पटेल आणि नेताजी यांनी पटेल बोस अशा प्रकारचा एक जाहीरनामा प्रकाशित केला होता. या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी गांधीजींच्या नेतृत्वावरती कडाडून टीका देखील केली होती. त्यानंतर मात्र विठ्ठलभाई पटेल आजारी पडले आणि युरोपमध्येच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू होण्यापूर्वी विठ्ठलभाई पटेल यांनी मृत्यूपत्र लिहिलं होतं आणि त्या मृत्यूपत्रामध्ये आपली करोडोंची संपत्ती नेताजींच्या नावे केली होती. किती औदार्य किंवा किती महानता नेताजींच्या व्यक्तिमत्वामध्ये येते हे लक्षात येतं. असो, अशा रीतीने युरोपमधलं हे वास्तव नेताजींनी वाया जाऊ दिलं नाही. अनेक नेत्यांशी, अनेक मंत्र्यांचं, अनेक देशांचं सहकार्य त्यांनी मिळवलं होतं. आणि त्यानंतर बातमी आली की वडील आजारी पडलेले आहेत म्हणून घाईनं नेताजी घरी आले, कटकला आले. मात्र तोपर्यंत वडिलांचा मृत्यू झाला होता. वडिलांचा मृत्यू झालाय, वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी नेताजी आले तेव्हाच इंग्रजांनी त्यांना अटक केले, पुन्हा एकदा कैद केले. यानंतरची पुढची घटना पाहूया आपण. यानंतरची पुढची घटना आहे 1938. 1938ला काय झालं होतं? 1938ला राष्ट्रीय सभेचं अधिवेशन भरलं होतं. हे राष्ट्रीय सभेचे जे अधिवेशन आहे, हे अधिवेशन कोठे भरले होते? तर राष्ट्रीय सभेचे अधिवेशन हरिपुरा नावाच्या ठिकाणी भरलं. या हरिपुराच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर हरिपुराच्या अधिवेशनाचे अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस एक मताने निवडले गेले, नेताचे अध्यक्ष झाले. हे अधिवेशन कितवं आहे? तर 51वं अधिवेशन आहे. नेताजींची लोकप्रियता एवढी होती की 51 बैलांचा गाडा जुंपून नेताजींची मिरवणूक काढली गेली. याच अधिवेशनामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यासाठीचे आपले ध्येय धोरण जाहीर केलं. लढाऊ बाणं आपला सर्व समाजासमोर, सर्व देशासमोर त्यांनी मांडला. याचबरोबर याच अधिवेशनामध्ये त्यांनी पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना केली. त्याचबरोबर याच काळात त्यांनी म्हैसूर संस्थानचे दिवाण अर्थतज्ञ एम विश्वेश्वरय्या यांच्या अध्यक्षतेखाली बेंगलोरमध्ये विज्ञान परिषद भरवली. यावरून नेताजी किती क्षेत्रामध्ये, किती आघाड्यांवरती काम करत असतील हे लक्षात येते. यानंतरची पुढची घटना आहे 1939. 1939 काय? पुन्हा एकदा राष्ट्रीय सभेचं अधिवेशन. हे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन कुठं भरलंय? हे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन त्रिपुराला भरलंय. आता मात्र नेताजी युद्ध करायचं म्हणतायत, लढायचं म्हणतायत आणि ही भावना जी आहे स्वातंत्र्यासाठीचा हा संघर्ष, हे विचार महात्मा गांधीजींना पटले नाही. गांधीजी आणि सुभाषबाबू यांच्यामध्ये आपल्या ध्येय मार्गावरून मतभेद झाले आणि म्हणून अध्यक्ष नेताजींना करायचं नाही असं ठरलं. अगदी नेताजींची लोकप्रियता आणि त्यांची तळमळ, त्यांची राष्ट्रभक्ती पाहून रवींद्रनाथ टागोरांनी गांधीजींना आग्रहपूर्वक विनंती पत्र देखील लिहिलं. मात्र गांधीजींनी कोणाचंच ऐकलं नाही, कोणालाच समजून घेतलं नाही. आणि मग सरतेशेवटी निवडणूक झाली. महात्मा गांधीजींनी आपला उमेदवार उभा केला अध्यक्षपदासाठी. त्यांचं नाव आहे पट्टाभी सीतारामय्या. पट्टाभी सीतारामय्या वर्सेस नेताजी सुभाषचंद्र बोस अशा प्रकारची निवडणूक झाली. गांधीजींच्या उमेदवाराला 1377 मतं पडलेत, नेताजींना 1580 मतं पडलेत. एकंदरीतच 203 मताधिक्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस पुन्हा अध्यक्षपदावरती निवडून आलेत, विराजमान. महात्मा गांधीजींच्या विरोधातील निवडणूक जिंकणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही. यावरून नेताजींचं कार्य, राष्ट्रभक्ती आणि लोकप्रियता आपल्या लक्षात येते. मात्र त्याच वेळेस नेताजी प्रचंड आजाराने ग्रासले होते. अगदी अधिवेशनाला त्यांना स्ट्रेचरवरून यावं लागलं होतं, स्ट्रेचरवरून आले होते. मात्र गांधीजींनी सांगितल्यानुसार
या राष्ट्रीय सभेच्या 14 संचालकापैकी 12 संचालकांनी राजीनामे दिले. 13वे नेताजी पंडित नेहरू हे तटस्थ राहिले. अशा रीतीनं राष्ट्रीय सभेतील गांधीजींच्या अनुयायांनी कार्यकर्त्यांनी नेताजींना अजिबात सहकार्य केलं नाही. आणि म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 29 एप्रिल 1939 रोजी आपल्या राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रीय सभेचा राजीनामा दिल्यानंतर दिनांक 3 मे 1939 रोजी त्यांनी आपला स्वतःचा पक्ष स्थापन केला. फॉरवर्ड ब्लॉक नावाच्या पक्षाची स्थापना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 1939 मध्ये केली. या फॉरवर्ड ब्लॉकच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष होते सेनापती बापट. आता दुसरं महायुद्ध 1939 मध्ये सुरू झालं. या दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्रजांना जास्तीत जास्त अडचणीत आणून आपलं स्वातंत्र्य हस्तगत करायचं, स्वातंत्र्य मिळवायचं या ध्येय धोरणानं फॉरवर्ड ब्लॉकने जनजागृती मोठ्या करण्यावर, स्वातंत्र्याचा लढा मोठ्या प्रमाणावर सुरू केला. आणि म्हणून 1939 मध्येच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासह फॉरवर्ड ब्लॉकच्या अनेक नेत्यांना अटक केलं गेलं. आणि आता नेताजींना कुठल्या तर अलीपूरच्या तुरुंगामध्ये टाकलं गेलं, जो कलकत्त्याला आहे. अलीपूरच्या तुरुंगात शांत बसणं हा स्वभाव नेताजींचा नव्हता. आणि म्हणून तुरुंगातच त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. इंग्रज सरकार घाबरलं आणि त्यांनी 1940 मध्ये नेताजींना त्यांच्या राहत्या घरी कटक या ठिकाणी नजर कैदेमध्ये टाकला. पण नेताजी शांत बसणारे नव्हते. नेताजींनी 26 जानेवारी 1941 रोजी पठाणी वेश धारण केला, मोहम्मद जियाउद्दीन हे नाव धारण केलं आणि अफगाण रशिया मार्गे ते बर्लिन या ठिकाणी पोहोचले. जर्मनीला पोहोचले. त्यावेळेस त्यांच्या घरातून बाहेर, कलकत्त्याच्या बाहेर सोडण्यासाठी त्यांच्या मोठ्या भावाचा मुलगा शरदचंद्र यांचा मुलगा शिशिर त्यांना सोडवण्यासाठी आलेला होता. इंग्रजांचे एवढ्या नजर कैदेमध्ये असून सुद्धा गनिमी काव्याचा वापर करून सुभाष बाबू, ज्यांना विश्वास पाटील महानायक असं म्हणतायत, महानायक, जगाने ज्यांना नेताजी म्हणून स्वीकारलं, त्यांनी अशा रीतीनं इंग्रजांच्या डोळ्यात धूर फेकली आणि जर्मनीला, बर्लिनला पोहोचले. तिथं पोहोचल्यानंतर 1942 मध्ये जर्मनीचे नेते, जर्मनीचे अधिकारी रिबेनट्रॉप असतील, अशा अनेक अधिकाऱ्यांच्या त्यांनी भेटी घेतला. एवढंच नाही, सरते शेवटी 29 मार्च 1942 रोजी जर्मनीचा हुकुमशाह सर्वेसर्वा हिटलरची सुद्धा भेट घेतली. हिटलरचं आत्मचरित्र माइन काम्फ, या माइन काम्फमध्ये हिटलर भारताच्या पारतंत्र्याबद्दल आणि भारतीयांच्या मानसिकतेवरती तो टीका करतोय. मात्र नेताजींनी हे सिद्ध करून दाखवलं हिटलरला की भारतीय लोक स्वातंत्र्य प्रिय आहेत, राष्ट्रभक्त आहेत. तेव्हा हिटलरने नेताजींची आणि भारताची माफी मागितली आणि इथून पुढच्या आवृत्तीमध्ये तो संदर्भ, तो काही भाग वगळला जाईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं. मात्र हिटलरने भारताच्या स्वातंत्र्यासाठी फारशी काही मदत करेल अशा प्रकारचं काही आश्वासन न दिल्यामुळं नेताजींनी जर्मनीवरून पुन्हा स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. याच काळात त्यांना एमिली शेंकल भेटल्या, त्यांच्याशी विवाह झाला. याच काळामध्ये जग नेताजींना, एका बाजूला काही भारतातले नेते जपानचे हस्तक म्हणत असतील, इंग्रजांचे हस्तक म्हणत असतील, असं काही म्हणत असले तर नेताजी मात्र फक्त आणि फक्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी विचार करत होते, लढत होते. हे मात्र सिद्ध झालं होतं, जगानं ते मान्य केलं होतं. पुढची घटना आपल्याला पाहायची 1942 ची जपानची राजधानी टोकियो. या टोकियो या ठिकाणी रासबिहारी बोस या क्रांतिकारकांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस यांनी 1942 रोजी जपानची राजधानी टोकियो या ठिकाणी केली. त्यावेळेस जनरल जितो हे जपानचे पंतप्रधान होते आणि त्यांनी संपूर्ण मदतीचं, संपूर्ण सहकार्याचं आश्वासन रासबिहारींना दिलेलं होतं. एका परीक्षेला असा प्रश्न आला होता, सोपा प्रश्न खरं तर, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली आणि का कोणाच ठाऊक परीक्षकांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव दिलं. संस्थापक रासबिहारी बोस आहेत.
अजून एक गोष्ट सांगतो, इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी 1915 साली अफगाणिस्तानमध्ये आझाद हिंद फौजेची स्थापना राजा महेंद्र प्रताप सिंह यांनी केली होती. त्यातला सुद्धा फरक लक्षात राहू द्या. बरं, स्थापना झाली, इंग्रजांविरोधात जपान लढत होतं आणि जपानने इंग्रजांचे जे सैन्य कैद करून ठेवले होते ते भारतीय होते. अशा भारतीय सैन्यांचं मन वळवून इथं आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती, ज्याचं नेतृत्व कॅप्टन मोहन सिंह सुरुवातीला करत होते. पुढे दुसऱ्या बाजूला 1943 मध्ये सिंगापूर या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली. आझाद हिंद सरकारची, त्याला अर्जी हुकूमत ए आझाद हिंद असंही म्हणतात. अर्जी हुकूमत ए आझाद हिंद म्हणजेच आझाद हिंद सरकार आहे. सिंगापूर 1943, ज्याचे राष्ट्राध्यक्ष, ज्याचे सरसेनानी म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचीच घोषणा झाली. लक्षात राहू द्या, नेताजींचं कार्य एवढं मोठं होतं जे जगातल्या 9 राष्ट्रांनी आझाद हिंद सरकारला पाठिंबा दिलेला आहे, सहकार्य करू असं आश्वासन दिलेलं आहे. या आझाद हिंद सरकारचा ध्वज कसा होता? तिरंगा ध्वज आणि झेप घेणारावर डरकाळी फोडणारा वाघ, अशा प्रकारचा. या आझाद हिंद सरकारचं राष्ट्रगीत काय होतं? सब सुख चैन की, अशा प्रकारचं राष्ट्रगीत होतं. या आझाद हिंद सरकारचा नारा होता जय हिंद. जय हिंद अशा प्रकारचा नारा होता. अशा रीतीचं आझाद हिंद सरकार. पुढे जाऊया. पुढे 1943 नंतर 1943 मधली अजून एक महत्वाची घटना सांग. जपानने इंग्रजांच्या ताब्यात असणारा अंदमान आणि निकोबार ही 2 बेटं जिंकली आणि ती नेताजींच्या स्वाधीन केली. नेताजींनी या अंदमानला शहीद असं नाव दिले आणि निकोबारला स्वराज्य असं नाव दिले. शहीद स्वराज्य अशा प्रकारचं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अंदमान निकोबार बेट समूहामध्ये जे काही महत्वाचे बेट आहेत त्याच्यामध्ये रॉस नावाचं जे बेट आहे त्याला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव दिलं. याच बेट समूहावर जे हॅवलॉक नावाचं जे बेट आहे त्या बेटाला स्वराज्य असं नाव दिले. स्वराज्य. याच अंदमान निकोबार बेट समूहावर जे नील नावाचं बेट होतं त्या नील नावाच्या बेटाला शहीद असं नाव दिलंय. आणि हा इतिहास पुन्हा एकदा जाज्वल्य करून दिला. हा इतिहास पुन्हा एकदा आपल्या स्मरणात आठवून दिलाय. ठीक आहे, 1943 ही घटना पाहिली आपण. यानंतर तुम्हाला सांगतो, यानंतरची घटना तुम्हाला 1943-44 ची घटना तुम्हाला सांगायची. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपला लढा सुरू केलाय आणि या लढा सुरू करत असताना नेताजींनी आझाद हिंद रेडिओवरून भारतीयांना आव्हान केले. महात्मा गांधीजींना विनंती केली. भारतीयांना आव्हान करत असताना, आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आव्हान करत असताना नेताजींनी काय आव्हान केलं? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. त्याचबरोबर त्यांनी चलो दिल्लीची घोषणा देखील दिली. ज्या चलो दिल्लीच्या घोषणेची निर्मिती 1857च्या उठावामध्ये मिरजच्या सैनिकांनी केली होती. त्याच घोषणेची पुनरावृत्ती पुन्हा नेताजींनी केली. दुसऱ्या बाजूला त्यांनी गांधीजींना आशीर्वाद द्यावेत असं म्हणत असताना, आशीर्वाद मागत असताना गांधीजींचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केलाय. महात्मा गांधीजींना आपण राष्ट्रपिता म्हणतो. ही राष्ट्रपिता उपाधी सर्वप्रथम कोणी दिली? कोण म्हटलं तर नेताजी सुभाषचंद्र बोस. अशा रीतीनं नेताजी गांधीजींना मोठे आदर्श मानत होते. त्यांचं आचरण करत होते, त्यांच्या विचाराने जगत होते. जरी काही बाबतीमध्ये मतभेद असले तरी त्यांचं ध्येय एकच होतं, हिंदुस्थानचं, आपल्या भारताचं स्वातंत्र्य. आणि आझाद हिंद सेनेचं, आता आझाद हिंद सेनेचं नेतृत्व नेताजींकडे 1943 मध्ये आलं. या आझाद हिंद सेनेच्या 4 ब्रिगेडमध्ये त्यांनी रूपांतर केलेलं आहे. त्यामध्ये एक ब्रिगेड आहे सुभाष ब्रिगेड. सुभाष ब्रिगेड, या सुभाष ब्रिगेडचं नेतृत्व केलेलं आहे कर्नल शाहनवाज खान यांनी नेतृत्व केलेलं, लेफ्टनंट कर्नल शाहनवाज खान. यानंतर दुसरी ब्रिगेड आहे गांधीजींच्या नावाने, गांधी ब्रिगेड, महात्मा गांधीजींच्या नावाने. तिसरी ब्रिगेड आहे नेहरू ब्रिगेड, पंडित नेहरूंच्या नावाने. चौथी ब्रिगेड जी महिलांची ब्रिगेड आहे त्या ब्रिगेडचं नाव आहे राणी लक्ष्मीबाई ब्रिगेड. राणी लक्ष्मीबाई ब्रिगेड. या राणी लक्ष्मीबाई महिलांच्या ब्रिगेडचं नेतृत्व कोणी केलं हा प्रश्न येऊन गेला आहे. लक्ष्मी स्वामीनाथन. लक्ष्मी स्वामीनाथन किंवा त्यांना लक्ष्मी सहगल असं म्हणतात, यांनी राणी लक्ष्मीबाई ब्रिगेडचं नेतृत्व केलंय. भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक लढवणारी पहिली महिला कोण तर लक्ष्मी सहगल.
यांनी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. जरी त्या पराभूत झाल्या असल्या तरी इतिहासामध्ये त्यांचं नाव अजर अमर झालंय. राष्ट्रपतीची निवडणूक लढवणारी पहिली महिला. अशा या ब्रिगेडपैकी सुभाष ब्रिगेडने 1944 मध्ये भारतामध्ये पहिलं यश मिळवलंय. मॉडॉक नावाचं ठिकाण जिंकलं इंग्रजांच्या ताब्यामधून. आसाममधलं मॉडॉक जिंकलं हे पहिलं यश. त्यानंतर कोहिमा नावाचं ठिकाण जिंकलं, कोहिमा नावाचं. त्यानंतर इम्फाळला हा संघर्ष चालू होता. मात्र दुर्दैवानं इम्फाळ या ठिकाणी आझाद हिंद सेनेला पराभूत व्हावं लागले, माघार घ्यावी लागली. त्याचं कारण काय आहे तर सांगतो. कारण 6 ऑगस्ट 1945 आणि 9 ऑगस्ट 1945 या 2 दिवशी जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवरती अमेरिकेने अनुक्रमे लिटल बॉय आणि फॅटमॅन नावाचे अणुबॉम्ब टाकले आणि ते 2 शहरांसहित जपान बेचिराख झालं आणि जपानने युद्धामधून माघार घेतली. जपानचं सहकार्य बंद झालं. इकडे जपानचं सहकार्य बंद झालं. आझाद हिंद सेनेची फौज आहे, आझाद हिंद फौज सैन्य जे आहे उपाशी मरू लागला. अशी भयानक परिस्थिती असताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आपला जीव वाचवण्यासाठी पळून जाण्यासाठी संधी होती, जपानच्या सरकारनं दिली होती. मात्र नेताजींनी ती मांडलं नाही. आपल्या सैनिकांसाठी, आपल्या देशासाठी त्यांचा संघर्ष अविरत चालू असतानाच दिनांक 18 ऑगस्ट 1945 रोजी तैवान या देशामध्ये तायपई नावाच्या ठिकाणी फार्मोसा नावाचं बेट आहे. या बेटावर विमान अपघात झाला आणि या विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला असावा असं मानलं जातं. खरं तर त्यांचा मृत्यू जो आहे हे गूढ रहस्य आहे. आजपर्यंत ते उकललं नाही. अजून कोणालाही ते खरं कळलं नाही नेमकं झालं काय. 1992 साली त्यांच्या कार्याचा, नेताजींच्या कार्याचा, महान कार्याचा गौरव म्हणून आपल्या भारत सरकारनं त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने, भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं होतं. मात्र या भारतातील अंतःकरण भारतीयांमध्ये अजूनही नेताजी जिवंत आहेत ही भावना जिवंत होती आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केली गेली की नेताजींचा मृत्यूच नाही तर मरणोत्तर भारतरत्न दिला कसा आणि हा भारतरत्न परत घेतला गेला. अशा रीतीनं भारतरत्न दिला आणि परत घेतल्याची एकमेव गोष्ट नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भात आहे. असे हे आदर्श व्यक्तिमत्व नेताजी सुभाषचंद्र बोस, ज्यांचं स्मारक अंदमान निकोबार बेट समूहावरती आहे. त्यांचं फक्त स्मारकच नाही तर त्यांचं कार्य, त्यांचा त्याग आणि बलिदान आपल्या अंतःकरणामध्ये असावा. फक्त स्पर्धा परीक्षेसाठीच नव्हा तर आपल्या आयुष्यामध्ये जगत असताना आपल्या राष्ट्राची, आपल्या मातृभूमीची सेवा कशी करावी याचा आदर्श आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. अशा व्यक्तिमत्वाला अभिवादन करून मी आजची लेक्चर रूपी, व्याख्यान रूपी सेवा आपल्या राष्ट्राशी समर्पित करत या ठिकाणी थांबत आहे. या ठिकाणी थांबतो. पुन्हा भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय हिंद.